देशासह राज्यात पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याच्या चर्चेमुळे नागरिक पेट्रोल पंपावर मोठी गर्दी करतात। देशात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तसंच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पॅनिक होऊन पेट्रोल डिझेलची खरेदी करू नये असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। मी लोकांना विनंती करतो, जागतिक परिस्थिती वाईट असतानाही आपण आपली सप्लाय चेन चांगली ठेवलेली आहे, पण आपण जर पॅनिक बाईंग केलं तर ती सप्लाय चेन नीट राहू शकणार नाही, त्या डिस्ट्रप्शन्स येतील। त्यामुळे सगळ्यांनी पेट्रोल ऑप्टिमली वापरावं आणि सप्लाय चेन डिस्टर्ब करू नये, अशा पद्धतीने अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा पद्धतीने माझी विनंती आहे। वाशिममध्ये गेल्या आठवडाभरापासून पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला। काही दिवसांपासून इंधनाची मागणी 20% वाढली। मात्र टंचाई निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनासोबत आम्ही प्रयत्न करत असल्याची माहिती वाशिमचे पालकमंत्री तसंच कृषी मंत्री दत्ता भरणेंनी दिली। साधारणतः आता 20% प्रमाण हे वाढलेलं आहे। मग ह्याचा अर्थ 20% प्रमाण नेहमीपेक्षा वाढलेलं आहे, ह्याचा अर्थ लोक थोडं भीतीने किंवा परत डिझेल संपल, पेट्रोल संपल, त्यामुळे ते पंपावर येऊन रांगा लावत आहेत, पेट्रोल डिझेल नेत आहेत। त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये स्वतः कलेक्टरने सर्व कंपन्याचे जे ज्या मोठ्या कंपन्या आहेत, HPC, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल किंवा बाकीचे इतर, या सगळ्यांशी त्यांचं रोजची रोज बोलणं चालू आहे आणि निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये आज तरी पेट्रोलची कुठेही जरी आपल्याला आज वाटत असलं तरी परत भविष्यामध्ये टंचाई आज तरी टंचाई नाही, परंतु भविष्यामधले त्या बाबतीमध्ये थोडं लोकांना वाटतं की काय युद्ध झाल्यानंतर काय तर होईल, या भीतीपोटी खरं तर लोक आज हे करतात। पेट्रोल डिझेलचा साठा करू नका, शेतकऱ्यांची अडचण होते, साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। शेतकऱ्यांना आवश्यक तेवढं डिझेल दिलं जाईल असं सरनाईक यांनी म्हटलं आहे। शेतकऱ्यांना कसं ट्रॅक्टरसाठी किंवा इतर सुविधांसाठी डिझेल मिळेल याची दक्षता घेत आहेत, परंतु साठे बाजार करणाऱ्यांनी मात्र एवढा मोठ्या प्रमाणात साठा करू नये ह्या मताचे आम्ही आहोत आणि तशा प्रकारच्या सूचनासुद्धा आम्ही देतो आहोत। पुढील महिना दीड महिना तरी आपल्याला डिझेल पेट्रोलचा तुटवडा तरी आपल्या राज्यामध्ये किंवा प्रामुख्यानं आपल्या देशामध्ये होणार नाही याची दक्षता आदरणीय पंतप्रधान आणि आमचे मुख्यमंत्री घेत आहेत, परंतु तरीसुद्धा काळजी म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी सुद्धा लवकरात लवकर जेवढं हवं तेवढंच डिझेल घ्यायला हवं। मी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भातल्या सूचनाही केलेल्या आहेत, परंतु जरी काही अडचण असेल तर पालकमंत्री म्हणून निश्चितपणे मी शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील।